तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपलं अजून एका नवीन छोट्या ब्लॉग मध्ये. तर सकाळी करेक्ट 10 वाजता ऋषीने फोन केला आणि बोलला की आपल्याला साईटवर जायचे. मग काही लगेच गाडीला किक मारली आणि ऋषी सोबत साईटवर निघालो. त्या साईटवर आम्हाला जास्त काही काम नसल्यामुळे आम्ही लवकरच फिरून उरकून दुसऱ्या साईटवर जायला निघालो होतो. आणि दुसऱ्या साईटवर आल्यावर बघतोय तर इथं कुत्र्याला लावायचा होता फॅन, त्यामुळे आम्ही या साईटवर आलतो. गोऱ्या माणसाला सुद्धा काळ कारण एवढी सध्या ऊन चालू आहे म्हणून टोपी, रुमाल, चष्मा सगळं घालून हिंड जावा. आणि या साईटवर जास्त काम पण नव्हतं म्हणून दुपारीच लवकर घरी आलो आणि मम्मीने पुरी आणि दही पण केलं. मग काय दबाकी खाल्लं आणि म्हटलं आता झोप घ्याव. संध्याकाळी 5-6 वाजता मस्त झोप वगैरे उरकली आणि तेवढ्यात ऋषीचा फोन आला. तर जायचं होतं अजून एका साईटवर, तिथं काम करायचं होतं. साईटवर येऊन बघतोय तर तिथं 5-10 मिनिटाचंच काम होतं. ते सगळं उरकून डायरेक्ट घरी गेलो आणि रात्री काहीतरी खायच्या शोधात ओमड्याला आणि शुभ्याला घेऊन बेकरीमध्ये आलतो. शुभ्याने डायरेक्ट खारी पॅटेसवर वार केला आणि ओमड्याला भीती वाटत असल्यामुळे त्याने माउंटन ड्यू ओढली आणि त्याची भीती घालवली. आणि घरी जाताना आम्हाला असं कळलं की आम्ही ज्या वस्तीवर राहतो तिथं गाव चॅम्पियनच्या मॅच भरल्यात. मग काय लगेच मॅच बघायला निघालो आम्ही.